नमस्कार. श्रावण महोत्सव 2024. आता उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे, की या वर्षी नेमकं काय होणार आहे? काय वेगळे पदार्थ आम्हाला बघायला मिळणार आहेत? आणि परीक्षकांच्या मनात सुद्धा उत्सुकता आहे, की या वर्षीच्या रेसिपीमध्ये वेगळेपण काय असणार आहे? कारण या वर्षीचा विषय आहे तांदूळ. तांदूळापासून पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत. हे 10वं वर्ष आहे श्रावण महोत्सवचं आणि त्यामुळे 10व्या वर्षाच्या निमित्ताने आपण 10 ठिकाणी ही स्पर्धा घेणार आहोत. मुंबईत 8 ठिकाणं आहेत आणि त्याचबरोबर पुणा आणि नाशिक इथेही ही स्पर्धा होणार आहे. साधारण 7 ऑगस्ट पासून आपल्या या स्पर्धांना सुरुवात होईल आणि 7 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दिवसात सगळ्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. या सगळ्या प्राथमिक फेऱ्या आणि त्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. त्यामुळेच आणखीन माहिती देण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत. मिती ग्रुप आयोजित पितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव 2024 इन असोसिएशन विथ RCF आणि दुबई, थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंट. बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्राईड पार्टनर टीजर. को स्पॉन्सर बेडेकर, सप्रेज, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, तन्वी हर्बल्स. डिजिटल पार्टनर लोकल बंधन, कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी. आपल्या आजच्या कार्यक्रमात आपल्याला भेटायला येत आहेत टीजरच्या फाउंडर आणि चेअरपर्सन डॉक्टर मेघा फणसळकर. मेघाताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आणि त्याचबरोबर मीडिया न्यू इनिशिएटिव्ह PR आणि मार्केटिंगचे हेड हेमल शहा हे देखील आपल्या सोबत आहेत. हेमलजी नमस्कार. गुड इव्हनिंग. नमस्कार. गुड इव्हनिंग. नमस्कार. मेघाजी, आज टीजर आपल्याशी जोडलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की गेली 9 वर्ष आम्ही श्रावण महोत्सव करतोय आणि अर्थात महिला पुरुष सगळ्यांसाठी ती स्पर्धा ओपन आहे, पण महिलांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं आणि महिला खूप मोठ्या प्रमाणावर याच्यात सहभागी होतात. जसं मी आता म्हटलं की 7 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट सगळ्या प्राथमिक फेऱ्या होतील आणि या प्राथमिक फेऱ्या झाल्यानंतर प्रत्येक सेंटरमधनं 5-5 जण निवडून येतील आणि मग 50 जणांमध्ये फायनल राऊंड होऊन मग फिनाले होणार. सो या सगळ्या गोष्टी घडतायत आणि मिती ग्रुप तर्फे गेली 9 वर्ष श्रावण महोत्सव चालू आहे. या वर्षी आपण या श्रावण महोत्सवशी जोडले गेले आहात. काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? किती एक्साइटेड आहात? आम्हाला खूपच आनंद आहे की आम्ही श्रावण महोत्सवशी जोडलेलो आहोत आणि गेले 10-9 वर्ष तुम्ही एक ब्रँड तयार केला आहे ज्याच्यात महिला तुमच्याशी जोडलेल्या आहेत आणि आम्ही देखील टिसेरमध्ये महिलांसोबत भरपूर काम करतो आणि महाराष्ट्राच्या महिलांसोबत, बाहेरच्या राज्यांच्या महिलांसोबत. आणि आमचं एकच ऑब्जेक्टिव्ह असतो लाईव्हलीहूड जनरेशन करणे आणि लाईव्हलीहूड जनरेशनसाठी आम्ही क्राफ्ट एक मीडियम यूज केलंय. जसं तुम्ही स्वयंपाक एक मीडियम यूज केलंय तसं आम्ही क्राफ्ट एक मीडियम यूज केलंय. आणि पण दोघांच्या मध्ये महिला आहेतच, मग स्वयंपाक करणाऱ्या महिला असू दे किंवा क्राफ्ट करणाऱ्या महिला असू दे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की श्रावण महोत्सवशी जुळून आपण एकत्र चांगलं काम करू शकतो आणि महिलांना एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो सोबत येण्यासाठी, एकत्र येण्यासाठी. त्याच्यामुळे अतिशय आनंदित आहोत तुमच्याशी. येस, नक्कीच. हेमलजी, आपल्याला काही म्हणायचंय? Yes, we are absolutely very excited to partner with Shravan Mahotsav. It is fun. म्हणजे एक रियालिटी शो आहे आणि it is fun partnering with Shravan Mahotsav. आणि जे आम्ही what we are getting on, what we are bringing on board the fashion show in the finale. So a lot of excitement is happening for the fashion show. So we are absolutely looking forward to being a part of Shravan Mahotsav. In the 10 ground level shows also, as well as the finale also. करेक्ट. आणि आपण करत राहणार आहोत. आणखीन खूप एक्साइटिंग गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आपल्या सगळ्या स्पर्धकांना सांगणारच आहोत. पण मेघाताई, आज मला तुमच्याकडनं ऐकायचंय टीजर बद्दल. नेमकं काय आहे, ब्रँड नेमका कसा तयार झाला आणि आज हा ब्रँड नेमक्या कोणकोणत्या क्षेत्रात काम करतोय, काय सांगाल त्याविषयी? ओके, तर टिसर एक फ्रेंच वर्ड आहे विविंग साठी. टिसे आपण म्हणतो त्याला, R सायलेंट आहे. आणि आम्ही सुरुवातपासून लाईव्हलीहूडवर फोकस केला, क्राफ्ट बेस्ड लाईव्हलीहूड. आणि इंडियाच्या आज 18 राज्यांमध्ये आम्ही काम करतो. 9 वर्ष जुना ब्रँड आहे. 2015 मध्ये आम्ही सुरू केलेलं आहे आणि 18 राज्यांमध्ये काम करतो. 10 ते 20 हजार महिलांसोबत काम करतो. तर आमचे वेगवेगळे क्षेत्र आहेत. एके ठिकाणी आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करतो, कुठे आम्ही वुमेन इन्क्युबेशन स्किलिंग सेंटर्स काढतो, जिथे वाईस म्हणतो त्याला. एक आमचं इनिशिएटिव्ह आहे ग्रासरूट रिजनल आर्टिझन मुवमेंट, ज्याच्यात आम्ही साऊथ एशियाची 7
कंट्रीजला एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतोय, तिथल्या आर्टिझन्सला जोडण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला सांगावंसं आनंद वाटेल की इंडियामध्ये ग्लोबली 60% आर्टिझन्स रिसाइड करतात. मग ते क्राफ्टमध्ये काम करू दे, हँडलूम्सवर काम करू दे. पण आपली जी मार्केट क्षमता आहे किंवा एक्सपोर्ट आहे ते फक्त 2% आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्याला मोठं करू इच्छित आहोत. आमचे मल्टिपल पार्टनर्स आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात. आमचं हायब्रिड मॉडेल आहे. आमचं ट्रस्ट स्किल बिल्डिंग करतं, पूर्ण सप्लाय चेन सेट करतं, कम्युनिटीजमध्ये काम करतं, त्यांची संस्था तयार करतं, इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट करतं, डिझाईन डेव्हलपमेंट करतं, त्यांना नवीन डिझाईन्स कशा करायच्या, मार्केटमध्ये काय अपेक्षित आहे, कन्झ्युमर्सला काय हवं हे सांगतं. त्याच्यानंतर त्यांची सगळी डिजिटल लिटरसी, फायनान्शियल लिटरसी, अकाउंटिंग हे सगळं बघतं आणि सोबतच त्यांना मार्केटिंग आणि सेल्स करतात. तर त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्सवर काम करतो. जवळजवळ 200 आर्ट फॉर्म्सवर काम करतो आणि देशभरात आणि पूर्ण साऊथ एशियामध्ये आम्हाला हे वाढवायचं आहे. पण हे करत असताना महिला आमच्या मेन सप्लाय चेन मध्ये, पुरुष पण असतात पण महिला मेन असतात. आणि त्याच्यामुळे आता लाईव्हलीहूड सेक्टरमध्ये किंवा क्राफ्ट सेक्टरमध्ये कुठलंही प्रोडक्ट बनलं तर ते विकणं गरजेचं आहे. जसं तुम्ही कुठली रेसिपी बनवली तर कोणी खाणं गरजेचं आहे. तर कारण हे विकणं गरजेचं आहे, तर आम्हाला खूप आवश्यक होतं की आम्ही ब्रँड तयार करू, आमचा करू, आमच्या आर्टिझन ग्रुपला समोर आणू, आमच्या प्रोड्युसर ग्रुपला समोर आणू. आणि म्हणून श्रावण महोत्सवच्या माध्यमाने आम्ही विचार करतो की एक चांगलं घडून येईल, की आमच्या महिला येतील इकडे, वेगवेगळ्या श्रावण महोत्सव बद्दल अर्बन महिलांशी भेटतील आणि एक जे सगळं नेटवर्किंग होईल त्याचं आम्हाला खूप इच्छा आहे. आणि आता आम्ही 2-3 नवीन क्षेत्रात बोललेलो आहोत. वेस्ट टू वेल्थ मध्ये जातो. आम्ही वेस्ट वस्तूपासून क्रिएटिव्ह प्रोडक्ट बनवतो. त्याच्यानंतर आम्ही भारतीय मुलांना ट्रेजर टॉईज थ्रू इंडियन टॉईज कडे आकर्षित करत आहोत, जे फॅब्रिक बेस्ड असते, पॉटरी बेस्ड असू दे, लाकडं बेस्ड असू दे. त्याशिवाय आम्ही इंटिरियर्स मध्ये भरपूर काम करतो. आम्ही ऑफिस सेटअप करतो, सॅम्पल फ्लॅट सेटअप करतो. आमची इच्छा असेल की प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि हृदयात क्राफ्ट असलं पाहिजे. तर तुम्ही चायना मेड प्रोडक्ट्स कमी घेता, भारतीय आर्टला प्रमोट केलं पाहिजे. भारतीय ब्लॉक प्रिंट आहे, टाय डाय आहे, एम्ब्रॉयडरी आहे, याला प्रमोट केलं पाहिजे. आणि या माध्यमातून प्रत्येक देशाचा नागरिकाला असं वाटलं पाहिजे की देशाच्या आर्टिझन्सला सपोर्ट केलं पाहिजे, देशाच्या महिलांना सपोर्ट केलं पाहिजे. त्याच्यामुळे ही एक चांगली संधी आली आहे. आणि टिसरला अजून एक संधी मिळेल तुमच्याशी बोलायला. अर्बन महिला आमच्या सगळे कन्झ्युमर्स आहेत. तुमच्या महिला ज्या येतात, ज्या इनोव्हेटिव्ह रेसिपी करतात, त्या कन्झ्युमर्स आहेत. त्यांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, ते पण आमच्याशी जोडू शकतात. ऍज अ कस्टमर जोडू शकतात, ऍज अ प्रोडक्ट मेकर जोडू शकतात, ऍज अ फ्रँचायझी जोडू शकतात, ऍज अ वुमेन सेक्टरचे हेड म्हणून जोडू शकतात. तर एकदा आपली ओळख झाली या निमित्ताने, तर भरपूर महिलांना आम्ही पण पुढे मदत करू शकू, एक आपल्या पायावर उभं राहण्यासाठी, एक ऑन्टरप्रेनर बनण्यासाठी. अगदी खरंय, अगदी खरंय. मला असं वाटतं की महिलांना व्यासपीठ हा एक कॉमन धागा आहे तुमच्यात आणि आमच्यामध्ये. कारण ते व्यासपीठ मिळाल्यानंतर कलेच्या माध्यमातनं, जसं तुम्ही म्हणताय की तो आर्ट फॉर्म मनात असेल किंवा तुमच्या हातात कला असेल तर त्याला एक व्यासपीठ मिळतं. तसं स्वयंपाकाची जी कला आहे त्या कलेला हे एक व्यासपीठ मिळण्याचे काम मिती ग्रुप करताय. पण मला मेघाताई अजून एक सांगायचंय की जेव्हा तुम्ही या हातांना काम देता आणि त्यांचं मार्केट करता, मार्केट केल्यानंतर त्यांच्या वस्तू, ज्या सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या असतात त्या विकल्या जातात. तर असं एखाद दुसरा प्रसंग किंवा अशी आठवण काही आहे का की खूप रुरल एरियामध्ये असतील की त्या ग्रामीण भागात आहेत, त्यांना मार्केट करणं म्हणजे काय हेही माहिती नाही, पण तुमच्या माध्यमातून जेव्हा त्यांचं ही वस्तू विकल्या जातात तेव्हा त्यांना मिळणारा एक आनंद, समाधान, असं काय नेमकं आहे, आम्हाला त्याबद्दलचे सांगा ना. असे भरपूर प्रसंग आहेत. खास प्रसंग सांगायचं झालं तर कोविडच्या टाइम मध्ये आम्ही जवळजवळ 30, 40, 50, 60 लाख मास्क बनवले होते आणि खूप महिलांना उद्योग मिळाला होता. त्याशिवाय आम्ही बरेच वाईस सेंटर्स चालवतो, जिथे महिलांचा ग्रुप असतो, त्यांच्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, पण जमा मार्केट किंवा प्रोडक्टचं एवढं ज्ञान नसतं. तर आज स्टार्टअप आवरच्या धागा सेंटर्सशी आम्ही जोडलेलो आहोत. मानदेश पठारवर आणि नाशिक, सातारा या भागात महिलांशी जोडलेलो आहोत. माविमच्या महिलांशी जोडलेल्या आहोत. अख्ख्या देशभरात खूप ट्रायबल सोबत आम्ही काम करतो, डिफरंटली एबल्ड सोबत आम्ही काम करतो, आम्ही ऑटिझम वुमेन सोबत काम करतो. त्याच्यानंतर रिसेंटली आम्ही आता मुंबई कलेक्टर ऑफिस सोबत कोविड विडोज सोबत काम करतोय, त्यांना कौशल्य सखी बनवतोय. तर आमचा जो उद्देश असतो की महिलांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे, तो खूप खूप चांगला घडून येतो ह्या अख्ख्या ह्याच्यातनं. आणि असे खूप छोटे छोटे प्रसंग येतात जेव्हा महिला आम्हाला येऊन भेटतात, ते सांगतात. तसं आता आमचे काही जुने, एक आणखीन सांगावंसं खास वाटेल की महिला आमच्यासोबत एक क्राफ्ट
क्राफ्ट पर्सन म्हणून जुळते, पुढे ती आमची बऱ्याचदा क्लस्टर कोऑर्डिनेटर बनते, पुढे ती आमच्या मास्टर ट्रेनर बनते. तर एक महिला पण आमच्यासोबत एक जर्नी तयार करतात. इकडे भिवंडीमध्ये, आनगाव आणि या भागामध्ये, पडगाण या भागामध्ये बरेच मुस्लिम महिला आमच्यासोबत काम करतात. आणि आता ते हैदराबाद, बँगलोर आणि मल्टिपल ठिकाणी आमच्या ट्रेनर म्हणून जातात. मागच्या आठवड्यात माथेरानला आम्ही एक पूर्ण मोठा प्रोजेक्ट घेतोय, तिथे महिला आमच्या ट्रेनर म्हणून गेल्या. बऱ्याच महिला आमच्या कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात, मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात आणि बऱ्याचदा स्टाफ म्हणून काम करायला लागतात. कारण जिथे क्लस्टरमध्ये महिलांचं मोबिलायझेशन करायचं तर त्यांची पण एक प्रगती होते. एकदा जुळल्या की शिकतात आर्ट आणि मग त्यांची पण एक प्रगती होते. डिजिटल ट्रेनर बनतात, बँकिंग सखी बनतात, त्यांची पण एक जर्नी आहे. ते आमच्यासोबत ती जर्नी कव्हर करतात आणि त्यांच्या परिवाराला सपोर्ट करतात आणि मग ते म्हणतात असं की तुमच्यामुळे आज आम्ही घरी बसलो होतो, आम्हाला घरी बसल्या बसल्या काम मिळालं, तुम्ही आम्हाला शिकवलं, आज आमची मुलं मोठी होतात तर आम्ही पण त्यांच्या शिक्षणात हातभार लावतो. त्याच्यानंतर खूप मोठा प्रोजेक्ट वोला म्हणून आहे, वुमेन हेल्थ लाईव्हलीहूड अलायन्स, ज्याच्यात आम्ही महिलेच्या हेल्थ बद्दल काळजी घेतो. 19 to 29 प्रोडक्टिव्ह एज मध्ये ज्या महिला आहेत त्यांना आपलं हायजीन कसं मेंटेन करायचं, गोळ्या कुठल्या खायच्या, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅमिली प्लॅनिंग कशी करायची, मेन्स्ट्रुअल हायजीन कसं मेंटेन करावं, अशा 1 लाख महिलांना आम्ही या प्रोजेक्ट थ्रू संपर्क करतोय. त्याच्यानंतर आता मी रिसेंटली बांगलादेश इकडे गेले तर तिकडे पण कोविड नंतर खूप इंटरनॅशनल ऑर्डर्स कमी झाले, तर तिकडे पण असे 1-2 लाख महिला जोडलेल्या आहेत आमच्याशी. आणि ह्याला एक मोठं एक पूर्ण फोरम मोठा करायचा विचार आहे. आणि पुढच्या श्रावणात महोत्सवामध्ये मे बी आपण नियर बाय 7 कंट्रीजच्या रेसिपीज आणू शकतो. शुअर शुअर. महाराष्ट्राच्या फॅन्टास्टिक थॉट मेघाजी. अक्रॉस एशिया. बिलकुल बिलकुल. म्हणजे 10व्या वर्षानंतर 11व्या वर्षापासून एक नवी सुरुवात करू आपण, असं म्हणायला हरकत नाही तुमच्या साथीने आणि तुमच्या साक्षीने. हेमलजी, खूप गोष्टी अशा असतात की जसं एक ब्रँड किंवा एक इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर त्याच्या खूप साऱ्या गोष्टी असतात की डिपार्टमेंट्स असतात वेगवेगळी. तर आता तुम्ही स्वतः म्हणजे आपले कॉस्ट्युम्स असतील, एक्सेसरीज आहेत, होम डेकोर आहे, गिफ्टिंग मध्ये आहे, तर ह्या सगळ्यामध्ये नेमके काय काय प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि ते किती लोकांपर्यंत कसे नेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. राईट. सो आमची जी आहे ना 5-6 एक कोर व्हर्टिकल्स आहेत. एक जे आमची हथेली रेंज म्हणून आहे. हथेली जी रेंज आहे ना ती इंटिरियर डिझायनिंगची रेंज आहे. म्हणजे आपण जे घर वेन वी डिझाईन अ हाऊस तर ते जे आर्टिफॅक्ट्स असतात, स्टॅच्यूज असतात, गणपतीची मूर्ती झाली, ते लहान लहान जे प्रोडक्ट्स असतात, सबाई ग्रासची डेकोरेटिव्ह आयटम्स असतात, दे आर व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल आणि व्हेरी अट्रॅक्टिव्ह, हँडमेड, व्हेरी क्लासी आयटम्स. तर ते एक आमच्या हथेली रेंज मध्ये ते आहे. फॉर काइंड ऑफ एनहान्सिंग युअर हाऊस, काइंड ऑफ मेकिंग हाऊस रिअली लुक व्हेरी नाईस. दुसरं आमचं जे आहे अपॅरल रेंज आहे. तर त्यामध्ये साडी, स्टोन्स, वेगळे प्रकारचे लॉट ऑफ ड्रेस मटेरियल ते आम्ही डिझाईन करतो. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दिस इज इट्स ऑल हँडमेड. सो आम्ही एक्सपेरिमेंट करत राहतो की व्हॉट हॅपन्स इज दॅट आर्टिसन्स जे आहेत ते दे हॅव फ्रॉम जनरेशन टू जनरेशन दी आर्ट फॉर्म हॅज बीन पास्ड. पण आता करंट ट्रेंड काय आहे तर ते डिझाईन इंटरव्हेन्शन आपण जे म्हणतो. सो टिसर जे करतं ना ते इट काइंड ऑफ हँडहोल्ड दॅम फॉर द डिझाईन इंटरव्हेन्शन पार्ट, की तुमचं जे आर्ट फॉर्म आहे ते आर्ट फॉर्म मध्ये आपण हे मॉडर्न कसं इंटिग्रेट करायचं आणि ते इंटिग्रेट करून देन वी कम आउट विथ द बेस्ट ऑफ डिझाईन्स. तर ते आमचं अपॅरल मध्ये आहे की ऍब्सोल्युटली दॅट दी आर्ट ऑफ इंडिया विच रिफ्लेक्ट्स इन आर गार्मेंट्स इन आर अपॅरल. आणि एक जे आहे ते आमचं जे चिनापट्टण टॉयज किंवा जे आपण जे एक्सेसरीज व्हर्टिकल म्हणतो तर ते साऊथ मध्ये चिनापट्टण टॉयज आहे किंवा वेगवेगळे प्रकारचे जे आहेत. एक व्हेरी इंटरेस्टिंग आयटम विच वी हॅव, एक बांबूचं एम्प्लिफायर आहे, ते आनगाव क्लस्टर मध्ये बनतं. अँड इट इज अ नॅचरल एम्प्लिफायर. तुम्ही युट्यूबवर तुम्ही म्युझिक ऑन करा किंवा स्पॉटीफायवर म्युझिक ऑन करा आणि फक्त ते बांबू मध्ये ते जस्ट इन्सर्ट दॅट मोबाईल फोन, ऑटोमॅटिकली ते एम्प्लिफाय होणार आणि ते एम्प्लिफिकेशन 3 टाइम्स होणार. तर वी हॅव दिस हँडमेड व्हेरी ब्युटिफुल प्रोडक्ट्स, व्हेरी इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स, व्हेरी युनिक प्रोडक्ट्स. तर ते आमचे हे प्रोडक्ट रेंज झालं. आणि आमचे स्टोर्स आहेत. सो एक आमचा स्टोर माथेरानमध्ये आहे, एक बाबुलनाथ मध्ये आहे, एक आमचं जू मध्ये आहे, एक गावदेवी मध्ये आहे. आणि ग्रॅज्युअली वी ऑल्सो काइंड ऑफ गोवामध्ये एक्सप्लोरेशन चालू आहे अक्रॉस इंडिया. आय मीन ओव्हरसीज मध्ये वी आर लुकिंग एट मॉरिशियस टू स्टार्ट काइंड ऑफ एक्सप्लोरिंग मॉरिशियस. तिथे आपलं इंडिया आर्ट फॉर्मचं खूप देयर इज अ लॉट ऑफ डिमांड. तर तिथे आपण मॉरिशियसला कसं कॅप्चर करायचं ते पण आपलं चालू आहे. सो दिस इज दी ऑफलाईन मेथड. आणि ऑनलाईन मध्ये वी आर व्हेरी स्ट्रॉंग. मेघाजी आताच अमेझॉन मध्ये जाऊन आले. अमेझॉन
ची बोलणं चालू आहे की हाऊ कॅन अमेझॉन अँड टेसर इंटिग्रेट and create a separate section, a separate vertical which is not across India but across Asia for artisans. तर ते आमचं टेसर बरोबर ते अमेझॉनचं बोलणं चालू आहे अँड मेगा डिड अ व्हेरी व्हेरी सक्सेसफुल मीटिंग. तर दिस इज ऑनलाईन आणि हे आमचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, दिस इज हाऊ वी केटर टू दी कस्टमर्स इन जनरल. येस, राईट राईट. पण तुम्ही जसं म्हणलात की जसं हे आपण पाहतो की कॉस्ट्युम्स आहेत, कॉस्ट्युम मध्ये आहे, तसंच जे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत, गिफ्ट आर्टिकल्स आहेत, तर ती साधारण कोणकोणत्या प्रकारचे, म्हणजे आता आपल्याला हे दिसत आहेत वेबसाईटवर तुमच्या, तर त्याच्याविषयी आय विल स्टार्ट फ्रॉम महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे आणगाव क्लस्टर म्हटलं, देन वी हॅव तिथे एक आम्ही बांबू प्रोडक्ट्स म्हटले. ओके, तो बांबूची नोटबुक्स आहेत, बांबूचे जे स्पीकर आहेत, वारली आर्ट फिल्म्स आहेत, ते झालं. आपण इफ वी गो मूव टुवर्ड्स लिटल टुवर्ड्स मधुबन बिहारमध्ये, तर आमची मधुबनी साडीज आहेत, मधुबनी फ्रेम्स आहेत. इनफॅक्ट आता आम्ही मायक्रोसॉफ्ट आणि अमेरिकन बँकसाठी 36 फ्लोअरचं त्यांचं जे प्रोजेक्ट आहे ते दरेक फ्लोअरवर दे हॅव अ थीम, आणि ते थीम आम्ही टेसरनी ते इंटिग्रेट करून एव्हरी फ्लोअर हॅज अ थीम. फॉर एक्झाम्पल जे लिफ्ट लॉबी आहे, तर लिफ्ट लॉबीचं थीम आहे ईस्ट मीट्स वेस्ट, म्हणजे द वेस्टर्न इन्फ्लुएन्स अँड द इंडियन स्पिरिच्युअलिटी. आणि ते आम्ही जे आर्टवर्क बनवलं आहे, इट इज माइंड ब्लोईंग. म्हणजे ते इंडियन स्पिरिच्युअलिटी हाऊ इट ब्लेंड्स विथ द वेस्टर्न इन्फ्लुएन्स, तसं हे लिफ्ट लॉबी मध्ये आहे. ते ऑल द 25-30 फ्लोअर्स ऑफ अमेरिकन टावर्स इन दिल्ली ते आमची इंटिग्रेट केले आहे. तर तसं व्हेरी इंटरेस्टिंग ते वेगळे वेगळे हे आहेत. दॅट इज हाऊ वी काइंड ऑफ डिस्प्ले आवर आर्ट और गिव्ह प्लॅटफॉर्म्स टू द आर्टिस्ट थ्रू दीज काइंड ऑफ चॅनल्स. करेक्ट करेक्ट. आता श्रावण महोत्सवात 10ही सेंटरवर तुमचा स्टॉल असणार आहे, त्यामुळे आमच्या मनात उत्सुकता आहे की त्या स्टॉलवर नेमकं काय काय असणार आहे, आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून आज श्रावण महोत्सवाच्या ज्या महिला आहेत, जे पुरुष सहभागी होणार आहेत, त्यांना तुम्ही काय हे करणार आहात, म्हणजे तिथे काय मिळणार आहे, ते विकत काय घेऊ शकतात, आणि त्यांना थोडंसं कन्सेशन पण देणार आहात का तुम्ही? डेफिनेटली आमचे स्टाफ वी आर पार्टनर्स नाउ, वी आर lifelong partners now, so of course by default concession will be there. There will be a very good discount, and we'll be having an interesting product range across from the various flavors of India. I'll just to kind of give you a highlight that Shravan Mahotsav and Tisar Madhi je common hai, it's bringing out flavors of India. So what we'll be doing there is kind of bringing out the various flavors of India through art, and तिथे आम्ही workshops पण conduct करणार आहोत, and the 10 centers will be having some exciting workshops. And finale, of course, is something to be watched for. The fashion show is going to be very, very extravagant and very unique. Yes. करेक्ट करेक्ट. सो ते आपण सगळे करणारच आहोत, आणि आपण एक्साइटेड आहोत की नेमकं काय होणार आहे फॅशन शो मध्ये. त्यामुळे ते सध्या थोडंसं गुलदस्त्यात ठेवूया, पण फॅशन शो होणार आहे एवढं मात्र आपण नक्की डेफिनेटली डेफिनेटली आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. येस येस. कारण ती एक उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे की यावर्षी फॅशन शो आहे फिनालीमध्ये, तर नेमकं काय असणार आहे. तर ते नक्कीच आपण सगळ्यांना सांगणार आहोत, पण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप आपण सांगू. मेघाजी, आपण आपले सगळे जे स्पर्धक आहेत, जे या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांना काय आवाहन कराल, काय सांगाल त्यांना, त्यांनी कशी तयारी करावी? मी एकच सांगेन की एकतर जे काही रेसिपी बनवतात त्याच्यात हेल्दी प्रोडक्ट्स यूज करा, मिलेट्स यूज करा, आणि इनोव्हेशन आणा. कारण की फूड मध्ये इनोव्हेशन खूप गरजेचं आहे, जसं क्राफ्ट सेक्टर मध्ये इनोव्हेशन खूप गरजेचं आहे. कारण कन्झ्युमरला नेहमी हवं असतं की मल्टिपल आर्ट फॉर्म्स मिक्स करा, असं काहीतरी द्या जे कोणी केलेलं नाहीये. इनोव्हेशन आणा. तसंच मला असं वाटतं रेसिपीज मध्ये खूप इनोव्हेशन येऊ शकतं खूप, आणि आता रेसिपीज मध्ये इनोव्हेशन यायला लागले. तेवढे फूड चॅनल चालतात, नॅशनल इंटरनॅशनल इन्ग्रेडियंट्स मिक्स केले जातात. तर हेल्थ मला वाटतं त्यांनी लक्ष द्यावं, मिलेट्स कडे फोकस करावं, देशी प्रोडक्ट्स यूज करावे जास्त, कारण ज्याची अवेलेबिलिटी आहे आणि जे हेल्दी आहे, जे आपण खात आलोय, जे आपलं डीएनए डिमांड करतं, त्याच्यावर फोकस केला पाहिजे. आणि थ्रू तुमच्या रेसिपी सोबत त्यांनी काही टिप्स पण दिल्या पाहिजे की कसं बनवायचं, कसं त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू मेंटेन ठेवायची, कसं त्याचा कलर स्कीम मेंटेन ठेवायची, कसं त्याचं एक जे म्हणतात एक प्रेझेंटेशन स्टाईल असली पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की दरवर्षी श्रावण महोत्सवनी आपला बार वर केला पाहिजे, आणि ओव्हर अ पिरियड नवीन नवीन रेसिपीज इन्क्लूड केल्या पाहिजे. आणि आम्ही पण प्रयत्न करू की आम्ही महिलांना आवडतील असे प्रोडक्ट्स आणू, विदिन अ स्मॉल रेंज आणू, जेणेकरून जाता येता पटकन महिलांना उचलता येतील, आणि नंतर नॅचरली त्यांच्या स्टोर्स मध्ये जाऊन स्पेशल डिस्काउंट कुपन देऊ शकतो आपण प्रत्येक येणाऱ्या महिन्याला. तिने मग आपल्या वेबसाईटवर जाऊन एक तिला
जर वेबसाईटवर 40% डिस्काउंट आहे तर तिला एक स्पेशल 10% आणखीन देता येईल. तर आम्ही वा. सगळ्या महिलांना एक कोड किंवा एक ते ठेवून देऊ तिकडे QR कोड. ते स्कॅन केल्या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तिथून गेल्या तर त्यांना एक 10% एक्स्ट्रा ते मिळेल. त्याच्यानंतर दुसरं आपण हे पण करू शकतो की आम्ही आमचे वेगवेगळे राज्य जे इंट्रोड्यूस करतोय तिथल्या रेसिपीज बद्दल थोडंसं सांगू शकतो. पट्टाचित्रमध्ये ज्या रेसिपीज होतात, मधुबनीमध्ये ज्या रेसिपीज होतात त्याच्याबद्दल जेव्हा वर्कशॉप्स घेतल्या जातील तर त्या महिला थोडं सांगू शकतील की त्या कुठून आल्यात आणि कशा रेसिपीज बनवतात. वर्कशॉपच्या माध्यमाने महिला शिकू शकतात. आणि फॅशन शो एकदम फिनाले असणार आहे ज्याच्यात आम्ही पूर्ण राज्यात देशभराच्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्सला एकत्र आणणार आहोत आणि एकदम न्यू स्टाईलचे प्रोडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत. आणि फॅशन शोच्या माध्यमातून तुमच्या महिलांना आणि आपल्या सगळ्यांना आज देशभरात कुठले कुठले क्राफ्ट होतात आणि ते त्याची काय प्रोसेस आहे, त्याची काय स्ट्रेंथ आहे आणि त्याची काय ब्युटी आहे हे कळेल. तर एक खूप मोठं क्राफ्ट अवेअरनेस काइंड ऑफ कॅम्पेन होईल. आणि जे महिला प्रोडक्ट विकत घेतील त्या कुठल्या ना कुठल्या त्यांच्या बहिणीला लाईव्हलीहूड सपोर्ट करतात हे त्यांना जाणवेल. आणि आय थिंक वुमेन टू वुमेन हँड सुरू होईल की वुमेन बनवते आणि वुमेन विकत घेते. तो वुमेन टू वुमेन आहे हा एक नवीन धागा तयार होईल रक्षाबंधनाच्या प्रीफेस मध्ये की भाऊ आणि बहीणचं नातं असतं पण बहिणीचं नातं तयार होईल. आणि मला असं वाटतं की तुमच्या कुठल्याही महिला जर कुठल्या क्लस्टरमध्ये जाऊ इच्छित असतील, पॉटरी शिकू इच्छित असतील किंवा आणखीन काही शिकू इच्छित असतील तर आम्ही ते पण पुढे ह्यात एक्सटेंड करू की ते आमच्याशी जास्तीत जास्त जुळू शकतील. आणि त्याहूनही महिलांना कुठे लाईव्हलीहूड साठी काही क्राफ्ट शिकायचं असेल आणि आमच्याशी एक लॉंग टर्म जोडायचं असेल ऍज अ क्लस्टर कोऑर्डिनेटर, ऍज अ क्राफ्ट मेकर, ऍज अ क्राफ्ट टीचर असू शकते. एखादी मला रेसिपी पण बनवते, एक सुंदर पेंटर पण असेल, एक ती क्रोशे छान करत असेल किंवा काही आणखीन तिला येत असेल तर आपण ते पण एक पूर्ण ओपन ठेवू, रजिस्ट्रेशन ओपन ठेवू की प्रत्येक ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे की तुम्ही ह्याच्या पुढे टीचरशी या 10 माध्यमातून जुळू शकताय. तुम्हाला जो माध्यम आवडत आहे तो निवडा आणि तुमचं काम सुरू करा. एखादी महिला मीडिया चांगलं करत असेल तर ती नाशिकची एखादी महिलांनी मीडिया सुरू केलं आणि लोकल आर्टला प्रमोट केलं तर तेही आम्हाला आवडेल. तर एकदा जुळलंय तर आय थिंक देयर आर सो मेनी अदर मीन्स टू कम्युनिकेट अँड वर्क विथ इच अदर. करेक्ट. परफेक्ट. मेघाताई तुम्ही म्हणलात तसं या वर्षीच्या रक्षाबंधनाला हा एक वेगळा धागा आपल्यामध्ये जोडलेला असेल आणि हा जोडलेला धागा अनेक महिलांना जोडला जाणार आहे. आणि मला असं वाटतं की टीचरकडनं आपल्याला छान गिफ्टही मिळणार आहेत प्रत्येक सेंटरवर. त्याच्यामुळे त्या गिफ्टसाठी सुद्धा नक्कीच उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि तशी सगळ्याच ब्रँडची गिफ्ट आपल्याला मिळणारच आहेत. पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, आपल्या सगळ्या स्पर्धकांना मला नक्की आवर्जून सांगायचंय की प्रत्येक सेंटरवर ना 5-5 जण निवडून आल्यानंतर फिनालेमध्ये ज्या 3 स्पर्धकांना पहिल्या 3 क्रमांकाची बक्षिसं मिळणार आहेत त्यांना दुबईची टूर आहे बक्षीस म्हणून. सो लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि छान एक्साइटिंग ऑफर्स आहेत, छान एक्साइटिंग बक्षिसं आहेत. त्यामुळे श्रावण महोत्सव मध्ये सहभागी व्हा. आपली सेंटर्स ओपन झालेली आहेत. त्या सेंटरवर तुम्हाला जिथे जिथे भाग घ्यायचा आहे तिथे त्यांची नाव नोंदणी ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या सेंटरवर आपली नावं जरूर नोंदवा. पटापट नावं नोंदवा. कारण लवकरच आपल्या सगळ्या नाव नोंदणीतनं सगळ्या स्पर्धकांची यादी कंप्लीट होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावं नोंदवा. मेघा मॅडम खूप धन्यवाद. आणि हेमल सर तुमचेही आभार की खूप छान पद्धतीने टीचर आणि आपण जोडलेले आहोत आणि ते असेच पुढे जोडलेले राहू याची खात्री मला निश्चित वाटते. जाता जाता आपल्या सगळ्या जे क्रेडिट्स आहेत होल्डर्स त्यांना परत एकदा मी थँक्यू म्हणेन. मिती ग्रुप आयोजित पितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव 2024 इन असोसिएशन विथ RCF आणि दुबई थायलंडचं पेशवा रेस्टॉरंट. बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्राईड पार्टनर टीचर. को स्पॉन्सर बेडेकर, सप्रेज, त्याचबरोबर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि तन्वी हर्बल्स. डिजिटल पार्टनर लोकल बंधन. कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी. सो असेच भेटत राहूया हेमलजी, मेघाजी. असंच आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या महिलांना जोडत राहूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.